नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता आपली CET परीक्षा अगदी 19 ते 20 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली परीक्षा जवळ आलेली असताना अनेक विद्यार्थ्यांच्या मनात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. काही विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप छान झालेला आहे, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही. ते विचारतायत सर कसा अभ्यास करायचा. त्यावरती मी दुपारीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा सगळ्यांनी बघा की कशा पद्धतीने या 20 दिवसाचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपलं असलं पाहिजे 95+% दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यासुद्धा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे, कारण ते ज्या ठिकाणी ऑफलाईन सेंटरवरती जात आहेत, कोचिंगमध्ये मॉक टेस्ट देत आहेत, त्यांना एक अनामिक भीती आहे की सर फायनल एक्झामचं एन्व्हायरमेंट कसं असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तरं घेऊन मी या व्हिडिओमध्ये आलेलो आहे, कारण तुम्हाला एक गोष्ट अजून कळलेली नाही. CETने खूप मोठा अपडेट यावर्षी तुमच्यासाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशनमध्ये दिलेला आहे, आणि तो म्हणजे तुम्हाला फायनल एक्झाम CETची कशी असणार आहे ते स्वतः जे CET घेणार आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं घाबरण्याची अजिबात तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला इथं आता दिसणार आहे प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये, आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच तुम्ही सुद्धा तसा ट्राय करायचा आहे. कारण मी आत्ता आपल्या CET वेबसाईटवरती आहे मित्रांनो. पहा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, आणि तुमच्या रजिस्ट्रेशन ID मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसणार आहे मित्रांनो, मॉक अँड सायकोमेट्रिक टेस्ट. आता मॉक टेस्ट म्हणजे तुम्हाला फायनल एक्झामला, तुमच्या CET एक्झामला जसं एन्व्हायरमेंट असणार आहे, जशा पद्धतीने क्वेश्चन पेपर तुमच्या समोर येणार आहे, तेच सेम पॅटर्न तुम्हाला ट्रायल म्हणून इथं अनुभवायला मिळणार आहे. सपोज मॉक टेस्टमध्ये मी इथं आलेलो आहे. पहा, तुम्हाला इथं एनरोल्ड कोर्सेस दिसत आहेत, CET मॉक टेस्ट, आणि आपल्याला CETने तुम्ही जर पाहिलं असेल तर एकूण 3 मॉक टेस्ट ज्या आहेत त्या फ्री दिलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची प्राईस तुमच्याकडून घेतलेली नाही. तुम्हाला फक्त CET एक्झामचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आणि ह्या 3 मॉक टेस्ट तुम्हाला फ्री मिळालेले आहेत. समजा तुम्हाला आणखी काही टेस्ट पाहिजे असतील तर तुम्ही ॲड मोर टेस्ट असं पण करू शकता, आणि फायनल CET जशी असणार आहे अगदी तशीच मॉक टेस्ट एन्व्हायरमेंट तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आपण एक ट्राय पण करून बघणार आहेत कशा पद्धतीने तुमचा CETचा पेपर फायनल असणार आहे, आणि तुम्हाला मग तुमच्यासुद्धा रजिस्ट्रेशनला जाऊन असे मॉक टेस्ट सोडवता येतील. पहा, लॉन्चचा इथं ऑप्शन आहे. आपण लॉन्च केल्यानंतर तुम्हाला इथं दिसतंय 1, 2, 3 PCM CET 1, PCM CET 2, PCM CET 3 अशा 3 CET आहेत. कधीपर्यंत सोडवता येतील? 10/1/2026, 10 जानेवारीपासून 12/5 मेपर्यंत तुम्हाला ही टेस्ट कधी पण सोडवता येते. 12/5 म्हणजे जवळपास 12 मे, सेकंड CETच्या अगोदरपर्यंत तुम्हाला याच्यापैकी कोणत्या पण टेस्ट सोडवता येतात. आपण एक ट्रायल टेस्ट बघतोय मित्रांनो. पहा, रिपोर्टसुद्धा तुमचा लगेच जनरेट होतो. स्टार्ट टेस्ट, तुम्ही स्टार्ट टेस्ट बटन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुमचं स्टुडंट नेम असेल, मी स्टुडंटचं नेम आहे, डेट ऑफ एक्झाम, कधी ती एक्झाम दिली जाते ते आहे, त्यानंतर एक्झाम ड्युरेशन आहे, मॅक्सिमम मार्क्स किती टेस्ट आहे ते दिलेलं आहे. तुम्ही इथं पण बघू शकता अबाउट क्वेश्चन पेपर इन्फॉर्मेशन, सगळं सेम जसं तुमचं फायनल CET असणार आहे त्या पद्धतीने असणार आहे. तुम्ही जर कलर केला म्हणजे आन्सर केलेल्या क्वेश्चनचं आन्सर कसं असेल, ग्रीन कलर असेल. ज्या क्वेश्चनचं आन्सर देणार नाही ते रेड कलर असेल. ज्या क्वेश्चनला व्हिजिटच नाही केली ते क्वेश्चन तुम्हाला तसे ग्रेमध्ये दिसतील. मार्क्ड फॉर रिव्ह्यू, एखादा क्वेश्चन सोडवला आहे, आन्सर केला आहे, पण त्याला तुम्हाला परत बघायचं आहे तर रिव्ह्यू म्हणून करून ठेवायचं आहे. आन्सर्ड अँड मार्क्ड फॉर रिव्ह्यू, त्याचं उत्तर देण्यासाठी एक ट्राय आपण करून बघूया. इथं तुम्हाला चेकबॉक्स ऑन करायचा आहे, आय एम रेडी टू बिगिन. इथून तुम्ही तुमची टेस्ट लॉन्च करताय. पहा, सेम टू सेम हे जे पॅरलल इंटरफेस आहे मित्रांनो, एन्व्हायरमेंट आहे, असाच डॅशबोर्ड तुमच्या CETच्या पेपरला तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे. बघा, अर्धी भीती तुमची इथं गायब झालेली असणार. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीतच नाही. आता ह्या इंटरफेसवर काय काय तुम्ही बघू शकताय. पहा, सेक्शन फिजिक्स दाखवत आहे 40, ह्याला स्क्रॉल केलात तर 50 क्वेश्चन फिजिक्सचे दाखवते. समरी दिलेले आहे तुम्हाला, किती क्वेश्चन आन्सर केलेत किती नाही ते. त्यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू पण करू शकता. इथं टायमर लागलेला आहे तुमचा, टायमर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पहा 24-23 सेकंद असं दाखवलेलं आहे. त्यानंतर त्यासोबतच इथं फिजिक्स सारखंच केमिस्ट्री, कारण फिजिक्स केमिस्ट्रीचा 50-50 मार्काचा म्हणजे 100 मार्काचा पेपर ॲट अ टाइम ओपन झालेला आहे.
तुम्ही ॲट अ टाइम फिजिक्सचे क्वेश्चन सोडवताय, त्याच्यात मधूनच केमिस्ट्रीमध्ये पण जाऊ शकता. याला जर क्लिक केलं तर तुमच्यासमोर हे केमिस्ट्रीचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत मित्रांनो. पहा, झिंगलर नाटा कॅटलिस्ट आर कसे आहेत, नॉन मेटॅलिक आहे, स्टिअरिओ स्पेसिफिक आहेत, गॅसेस आहेत, युनिव्हर्सल इन ऑल पॉलिमरायझेशन. सो केमिस्ट्रीचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत. तुम्हाला जो क्वेश्चन पाहिजे, आता सपोज मी परत एकदा फिजिक्समध्ये येतो. फिजिक्स केमिस्ट्री ॲट अ टाइम तुमचा डॅशबोर्ड ओपन असतो मित्रांनो. सपोज 7 नंबरचा क्वेश्चन घेतला मी, जे काही आहे ते व्होल्ट मीटर रेजिस्टन्स 222, हे पाहिजे ग्रीन कलरचं आलेलं आहे 7 साठी. 18 नंबरचा क्वेश्चन घेतला. आता मी पूर्ण रीड करत नाही, मी फक्त तुम्हाला डेमो दाखवते. पहा, इथं मी आन्सर केलेलं आहे. तुम्हाला वाटते की मला याला रिव्ह्यू करायचं आहे, तर मार्क ॲज रिव्ह्यू करा. हे पहा, 18 नंबरला तुम्हाला टिक दाखवेल. तुम्ही तो क्वेश्चन परत आन्सर करू शकता. हे पहा, रिसेट आन्सर पण करता येते. ह्याचं आन्सर निघून गेलं, परत तुम्हाला डबल लिहिता येईल. तुम्हाला वाटतं आता सी नको, डी ऑप्शन आहे त्याचा, तर तुम्ही ते डी करू शकता. अशा पद्धतीने क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. पहा, वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतात. ओके, सो पहा, आता नेक्स्ट पण करता येते तुम्हाला. नेक्स्ट सिरियली पण पुढे जाता येईल. 33 ऑफ 150 दाखवत आहे. परत नेक्स्ट 34 ऑफ 150 तुम्ही नेक्स्ट करू शकता. प्रिव्हियस करायचं आहे, प्रिव्हियस पण करू शकता. मागचा सोडवलेला क्वेश्चन त्याला परत तुम्ही मार्क पर रिव्ह्यू करू शकता. डबल तुम्ही तो सोडवू शकता. किती नंबरचा? 34 नंबरचा क्वेश्चन आहे. ह्याला क्लिक केलं तर 34 नंबरचा क्वेश्चन आहे. रिसेट आन्सर म्हणलं तर पहिला आन्सर निघून जात आहे. परत तुम्हाला डबल आन्सर देता येतं. त्याचा टायमर देखील इथं लावलेला आहे मित्रांनो. सो सेम टू सेम असाच डॅशबोर्ड तुमचा फायनल एक्झामचा असणार आहे. आणि इथं बॅकचा ऑप्शन देखील आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला सगळे इथं ऑप्शन्स दिसत आहेत. सेम इंटरफेस तुमच्या फायनल एक्झामसाठी असणार आहे मित्रांनो. फिजिक्स झाला, आता आपण केमिस्ट्रीसाठी पण क्लिक करू शकतो. पहा, हे केमिस्ट्रीचा डॅशबोर्ड तुमच्या समोर आहे. 78 काय असतील क्वेश्चन नंबर जे दिलेले आहेत ते. आता केमिस्ट्री नंतर सुरू झाला. मग या पद्धतीने आपण क्वेश्चनचे आन्सर्स करू शकतो. हे पहा, मी आता न बघता क्लिक करतोय. तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिसेट आन्सर आहे. ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतोय. आणि तुमचा फायनल पेपर ज्यावेळी तुम्ही देता, आता पहा, फिजिक्स केमिस्ट्री म्हणून 100 क्वेश्चन आहेत, पण 1.5 तासाचा हा पेपर आहे. तुम्हाला 1.5 तासाच्या आतच हा सोडवायचा. सपोज जर तुमचा टायमर पुढे जात असेल तर 90 मिनिटाला हा पेपर ॲटो सबमिट होतो. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असू द्या, फिजिक्स केमिस्ट्री बायो असू द्या, तुमचा फिजिक्स केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो पहिल्या 90 मिनिटात तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्ही नाही सोडवला तरी तो ॲटो सबमिट होणार आहे. तुमचं डायरेक्ट पुढच्या पेपरसाठी म्हणजे मॅथच्या किंवा तुमच्या बायोच्या पेपरसाठी हे प्रोसिडिंग केलं जाईल. तर हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता आपण इथून बॅक पण कसं जाऊ शकतो पहा. इथं बॅक लावलो आपण. चेंजेस दॅट यू मेड मे नॉट बी सेव्ड, लीव जर म्हणलं आपण तर इथं आलेलो आहेत. आता तुम्हाला रेझ्यूम टेस्ट आहे, परत तिथं जाऊ शकतो आपण. रिपोर्ट्सला पण आपण जनरेट करू शकतो. येते एक लक्षात, हे आपण इथं आलेलो आहेत त्या टेस्टवरती. परत एकदा आय हॅव रीड अँड ॲक्सेप्ट द डिस्क्लेमर. हे पहा, आय एम रेडी टू सॉल्व. तुम्ही कंटिन्यू करू शकता. या पद्धतीने तुमचा किती टाईम बाकी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. पूर्ण पेपर तुमचा सेट झाला, तिथं सबमिट होणार. आणि पेपर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला रिपोर्टसुद्धा जनरेट करता येतात. आता रिपोर्टचं महत्त्व काय ते पण सांगतो मी. पहा, 1 मिनिट. इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या रिपोर्टच्या ठिकाणी तुमचे रिपोर्ट जनरेट होतात. म्हणजे किती विद्यार्थ्यांनी ही टेस्ट दिलेली आहे आणि किती विद्यार्थ्यांना किती स्कोर आलेला आहे, प्रत्येक क्वेश्चन तुम्ही किती वेळेत सोडवलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचं रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी आपल्याला CET सेलने स्वतः दिलेलं आहे मित्रांनो. सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला ते मला सांगा. आणि अजूनही तुम्ही मॉक टेस्ट ट्रायल दिल्या नसतील तर मित्रांनो नक्की तुम्हाला ह्या मॉक टेस्ट द्यायच्यात, कारण त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CETने दिलेल्या आहेत मित्रांनो. मग एवढे पैसे तुम्ही एवढी फीस भरलेले, तर तुम्हाला वाटतंय ना एवढी फीस आपण फॉर्म फीस भरलेली आहे, तुम्हाला माहिती पाहिजे की फ्री ऑफ कॉस्ट ह्या 3 टेस्ट आहेत. अजून तुम्हाला जास्तीचे पाहिजे असतील तर थोडेफार पैसे भरून तुम्हाला आणखी काही टेस्ट ते देऊ शकतात. त्यामुळं जे जे विद्यार्थी आत्ता हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी लगेच त्वरित तात्काळ ताबडतोब कामाला लागा आणि आपल्या CETच्या स्वतःच्या ज्या फ्री टेस्ट आहेत, मॉक टेस्ट आहेत, त्या द्यायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
ते पण मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अत्यंत उपयुक्त माहिती देणारं हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्यामुळे तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ पाठवायला अजिबात विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती असे नवनवीन दररोज नवीन व्हिडिओज अपलोड होतच असतात. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. थँक्यू.